नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्मार्ट वीज मीटर विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उरणमध्ये आंदोलन। स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उरणमधील गांधी चौकात 30 जून रोजी घोषणा देत भर पावसात आंदोलन केले। यावेळी माकप रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, महिला नेत्या हेमलता पाटील, धनवंती भगत, कॉम्रेड संजय ठाकूर यांनी आपले विचार मांडले। निदर्शने करताना भरमसाठ वीज दरवाढ, स्मार्ट मीटर फेक दो, वीज कंपनी खाजगीकरण बंद करा, जनतेची लूट करणे बंद करा, ग्राहकांना स्वस्त व नियमित वीज पुरवठा करा आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या। राज्यात स्मार्ट वीज मीटरच्या अंमलबजावणी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये मंगळवारी भारताचा कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवादी आणि त्यांच्या संलग्न संघटनांच्या वतीने आयोजित या आंदोलनात रायगड व नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र सरकारकडून स्मार्ट वीज मीटरची सक्ती केली जात असून ग्राहकांच्या मागणीशिवाय पारंपरिक मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। तसेच या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचा दावाही पक्षाने केला आहे। स्मार्ट मीटर प्रणालीमुळे दरमहा वाढीव वीज बिले येत असून भविष्यात आधी पैसे भरा आणि मग वीज वापरा अशी प्रीपेड स्वरूपाची व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढतील अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव करून स्मार्ट वीज मीटरला विरोध दर्शवावा असे आवाहनही करण्यात आले आहे। हा लढा केवळ स्मार्ट मीटरचा नसून जनतेच्या आर्थिक हक्कांचा आणि सार्वजनिक सेवांवरील नियंत्रणाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय लोकशाही महिला संघटना आणि इतर संघटनांचा सहभाग होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण। तो प्रामुख्याने जे कमर्शियल लोक आहेत, उदाहरणार्थ छोटे व्यापारी जे आहेत, चक्की चालवणारे आहोत, अशा लोकांच्या घरामध्ये हे वीज मीटर लावण्याची सुरुवात झाली। काही ठिकाणी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी तर स्वतः आवाहन करत होते की जसं तुम्ही मोबाईल वापरता तसा हा वीज मीटर वापरावा। त्याच्यामुळे याच्यामुळे तुम्हाला 96 पैसे, 101 ते 300 युनिटला 10 रुपये 80 पैसे, 301 500 रुपये मिनिटला 15 रुपये आणि 501 ते 1000 17 रुपये आणि 1000च्या वरती 17 रुपये 53 पैसे। पण याच्यामध्ये आणखी काय, याच्यामध्ये आणखी बघा स्थिर आकार, वीज आकार, इतर रेडिंग त्याच्यामध्ये नोंदवलं जाणार नाही अशा स्वरूपाची माहिती देत होते। आता मात्र महाराष्ट्रभरातून जे अनुभव येत आहेत ते खूपच वाईट आहेत आणि ते अनुभव इतके भयानक आहे। आम्ही पत्रकं वाटत असताना करंजा या गावामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी वीज मीटर लावण्याचा जो काही प्रयत्न झाला, तिथे आई एक बाहेर बसलेली होती। अन्याय करत स्मार्ट मीटर फेकून द्या, स्मार्ट वीज अन्याय करत स्मार्ट मीटर फेकून द्या। स्मार्ट मीटर नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। स्मार्ट मीटर नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। स्मार्ट मीटर नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। लाल बॉर्डर की जय, लाल झंडे की जय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भ्रष्टाचार वीज वालों
स्मार्ट मीटर फेकून द्या. फेकून द्या फेकून द्या भ्रष्टाचार वीज बिल वाढवणारे स्मार्ट मीटर फेकून द्या. फेकून द्या फेकून द्या. स्मार्ट मीटर शक्ति नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी स्मार्ट मीटर की शक्ति नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी. लाल बाटे की जय लाल